राम राम मंडळी. तर आज आहे आपल्या ब्लॉग सिरीजमधला दिवस 16वा. आता सकाळी उठल्या उठल्या डायरेक्ट आपण आवरून सगळं निघालो मामाच्या गावाला, कारण की रक्षाबंधनचा दिवस. म्हणलं आता मम्मीला घेऊन जावं मामाकडं. फायनली निघालो. पुढं गेल्यावर काय इकडं तर पाऊस नव्हता, पण निम्म्यातनं पुढं जी पाऊस जी चालू होता, नुकताच थोडासा पाऊस पडून गेलता. तुम्हाला तर माहिती आहे, नुकताच पाऊस पडून गेल्यावर मातीचा वास काय येतो, एक नंबर का नाही. विषयच नाही हो. ही म्हणतात खरं गावाकडचं सुख. शहरात नाही वास बघायला भेटत, आणि ह्या गोष्टी तर लांबच राहिल्या शहरातलं. हे फक्त गावाकडंच असा खतरनाक वाटत होतं का नाही वातावरण. मस्त एकदम. तिथून पुढं आलो त्यात आपल्याला दिसली बैलगाडी. ही पण फक्त गावाकडेच बघायला भेटते हो, शहरात याचा विषयच येत नाही. गावाकडचं सुख म्हणतात ना, खरंच. आणि ही मला तर वाटतं ही शेवटची पिढी आपली की बैलगाडी चालवते. इथनं पुढं मला वाटत नाही कोण चालवल म्हणून बैलगाडी. फायनली मग आपण आलो. जरा म्हणलं आता पाऊस येत होता म्हणून थांबलो, पण खायला पण घ्यावं म्हणलं. आता जरा बारकी पोरं असते ते त्यांना घेऊन आलो घरी. मग काय फायनली ती घरी येईपर्यंत पाऊस कंटिन्यू चालूच होता. पाऊस चालू असल्या इकडं मामाच्या इकडचं वातावरण एक नंबरच होऊन जातं, एकदम हिरवंगार सगळं. फायनली मग सगळं आवरून आपलं निघावं घरी. म्हणलं आता टायमिंग झालता. परतीचा प्रवास आपला चालू केला. काय संध्याकाळात होतं चालती घरी यायला. आल्या आल्या मग घरच्यांना दारा काढायला चालूच केलं त्या गुरांच्या. हे आपले मावडे शेट. मावड्या असा खतरनाक आहे की दाराला बसलं की गड्या हालतच नाही तिथून, जोपर्यंत दाराची बादली घरात जात नाही तोपर्यंत. गेल्या गेल्या गड्याला दूध लागतं. हे बघा सनसेटचा व्ह्यू आपल्या कसं काय एक नंबर का नाही. हे आपल्या समोर दिसतंय तुम्हाला तो कॅनल, त्याच्यात बाजूला आपले बाळूमामांचे मंदिर आहे. चला आजच्या दिवसाला इथं शेवट करू. भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.